नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आता बसलोय चहा पिण्यासाठी. प्रीत आलेला आहे कामावरून आणि मग चहा पितोय मंडळी. चहा पितोय. झाला का चहा? हा, आता वाजलेले आहेत 5 वाजलेत ना. 5 वाजलेत आणि हा डब्बा भरून घेतलाय आणि बिस्किटांचा. सगळे मिक्स बिस्किट आहेत त्यांनी एका डब्यामध्ये सगळे टाकलेत आणि मग जेव्हा आपण चहा प्यायला बसू तेव्हा हा डब्बा घेऊन बसायचा असं ठरवलंय आम्ही. तर चहा घेतोय आणि खिचडी बनवणार होते सकाळी, याला डब्याला देणार होते पण खिचडी नाही बनवली, साबुदाणे तसेच होते. मग आता याचे वडे बनवते. मेन म्हणजे तर मला चहा सोबत खायचे होते पण चहा लवकर झाला, पण वड्यांची अजून तयारी झाली नाहीये माझी. बटाटी उकडत ठेवलेली आहे तुम्ही, तर ते झाल्यानंतर मग वडे बनवेन. आजकाल वडे आम्हा दोघांना आवडतात, है ना प्रीत? तो चहा पितोय तर वडे बनवते पटकन. चला कामांना सुरुवात. प्रीत सकाळीच गेला होता कामाला, त्याची झोप सुद्धा झाली ना बिचाराला. 4 वाजता उठावं लागतं. संध्याकाळी सुरू केला. सकाळी खूप घाई असते, काय ना कायचं डब्याचं हे ते चालूच असतं, म्हणून विचार केला संध्याकाळी मस्त निवांत आपला ब्लॉग चालू करेन. तर चला ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा. आज खाली बसून येस, आज जरा पाय दुखायला लागले ना, निवांत करते. खाली बसूनच सगळं करून घेतलंय. आता बटाट्यांची सालं काढते. काय बनवणार काय? अरे वडे बनवते रे, पण आज उभं राहून तेवढ्या वेळ ते गोल गोल वडे करावे लागतात ना, म्हणून विचार केला खाली बसूनच करते. आणि इकडे पाठीमागे मुलं सुद्धा खेळतात क्रिकेट, तर जरा बसूनच करते काम असं विचार केला. आज काय आरामात सगळं चालू आहे. मग आज संकष्टी, आज उपवास. उपवास सकाळपासून उपवास झालेलाच आहे. त्याच्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला मुलांचा, म्हणजे मुलं समोरच खेळतात. सुट्टी पडली ना त्यांना. हा तेच, ते आता खेळायला रोज येणार. तर तुम्हाला संध्याकाळी नेहमी मुलांचा आवाज येईल. गरमच आहे. माझी काय मदत तुला? तुझी मदत काय, त्याला बोलले मदत कर. 5 मिनिटं येणार, असं 2 मिनिटं झेलत काय सांग मदत करू आणि परत वापस. हा, शेंगदाणे मी भाजून दिले. त्याला बोलू मिक्सरला लाव शेंगदाणे. भाजून दिले ना. ते काम तू बोलते तू कर. भाजून तर दिले. भाजून तरी काय काय त्याच्यामध्ये. आज बरं वाटत असेल तुला खाली बसल्या बसल्या? हा, जरा बरं वाटतंय. ती जुनी माणसं ना आधी खाली बसूनच जेवण करायची ना. आधी अशी चूल पण खालीच असायची. आजकाल सगळं कसं बदललंय. मुलांची क्रिकेट स्टेडियम चालू आहे. क्रिकेट तुला आता यायला लागलं सगळं का? आता नवऱ्यासाठी सगळं शिकावं लागतं. त्या दिवस बनवलेले कसलेच एकदम. आई पप्पा पण बोलत गुड्डी तुला आता जमायला लागले सगळं. मला आता काय, पोरीचं लग्न झालं ना मग काय, सॉरी मुलीचं लग्न झालं ना मग काय, आता मुलीला सगळं शिकायला पाहिजे. आणि मी सर्वांची लाडकी, मला काहीच जेवण येत नव्हते. म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन झालं तरी सुद्धा मी जेवण नाही करायचे. म्हणजे मी कधी किचन मध्ये पण नाही गेले. अशी मी मुलगी आहे लाडकी. पण आता लग्न झालं नवऱ्याला डबा द्यावा लागतो. आता नवरा लाडाचा झाला तुझा. मग कधी वाटलं नव्हतं मला असं एवढ्या लवकर उठून नवऱ्याला डबा द्यावा लागेल, असं इमॅजिन नव्हतं केलं कधी. पण आता झाले मोठी, मग काय सगळं करायला पाहिजे ना. आता आवरून घे बरोबर. नवऱ्याची तारीफ भरपूर झाली. चल आपण पटकन बनवायला मी मदत करतो तुला. कधी वडे जास्त होतात तर कधी कमी होतात. आज जरा जास्तच झालेत. दोघांना जरा जास्त होतील है ना. जास्त झालेत जरा. खाऊया आपण. आवाज जेवायला नको जास्त. हे बघ खूप झालेत तरी. पोटाला विश्राम. हो, तेल तापत ठेवलंय आणि इकडे पीठी तोंडली काढून आणली. थोडी थोडी निघतात. त्याची पानं काढायला लागतात ना झाडाची. पानं काढून नंतर ताजी ताजी आमच्या झाडावरची तोंडली आहे. तोंडली खाऊन पण कंटाळा आला तिला आता. मला नाही, तुला कंटाळा आलाय भाजी खाऊन. सोमवार मंगळवार बुधवार उपवास आहे आणि तोंडली. हा, तुला ते आवडतं. मग उद्या केले तर. उद्या गुरुवार आहे, शुक्रवारी. डायरेक्ट शुक्रवारी. ओके. संडेला चिकन. संडेला ठरलेलाच चिकन असतो. चिकन आपली कुकरवाली चिकन बिर्याणी. सगळे आपल्याला हसून काय कधी बघावतं हे कुकरवाले बिर्याणीच करतात. येस, मस्त लागते ती. फक्त हे दोघंच खाऊ शकतात. थांब नको ना तेलाची मस्ती करू. आता हेच काम करतं, म्हणजे बायकोला अजून काम कसं वाढून देऊ मी, हेच गोष्टी तू बघत असतोस. चल मला करू दे. काय हवंय? हॅलो, सिलेंडर बांधायचं रबर. हे काय आहे माझ्याकडे?
हातामध्ये बायकोनी शोधल्याशिवाय कोणती वस्तू मिळणार नाही तुम्हाला, है ना? आता ती नेहमीच जागेवर नाही ना ठेवली मी. सॉरी. तुमच्यासोबत असं होतं तर मला कमेंट मध्ये सांगा. तुमचे सुद्धा नवरे असेच करतात, त्यांना शोधायची असते एक वस्तू पण ती बरोबर बायकोला भेटते. नवऱ्याला ती वस्तू समोर असेल तरी पण ती दिसणार नाही, असं आहे याचं. मी त्याला बोललो बेडरूम मध्ये होती शोध, तर बेडरूम मध्ये न शोधता दुसरीकडे शोधतोय. ओके बाय. नाश्त्याची भांडी घासून झाली, पटकन एक टोपला भरला. पदार्थ करायचं म्हणजे खूप पसारा पडतो, म्हणजे भांडी खूप जास्त पडतात. तर एवढी भांडी घासली आणि अर्धाच नाश्ता केला आणि तो गेला मार्केटला. त्याचं काम आलं त्यामुळे त्याने नाश्ता काही केला नाही, 1-2च खाली आणि पळाला. तो मार्केटहून जाऊन आलाय आणि आता आले आमच्याकडे पाणी संध्याकाळचं. आणि हे तांदूळ आणलेत त्यांनी, तांदूळ आणायचे होते ते आणलेत आणि इकडे लागलेत कामाला. पाणी आलं अचानक. आता नाश्ता जेवताना करायचा. शिपला मी तरी त्याला आवडतं पाणी शिपायला. हा करते आता. पाणी शिपतोय घरामध्ये, आतमध्ये अजून आलाच नाहीये, कामच चालू आहे त्याची. मजा वाटते ना पाणी शिपायला. चला जेवणाला लागूया. जेवण बनवायचं आहे. वाजले 8:30. आज मला खरंच जेवण बनवायचं कंटाळा आलेला आहे. का माहिती काय, असं होतं कधी कधी रात्रीचं जेवण बनवायला कंटाळा येतो. आणि तसं पण नाश्ता केला होता त्यामुळे पोट अर्धं भरलेलं आहे, पण तरी सुद्धा जेवण बनवावंच लागतं आपल्याला. आणि सकाळी म्हणजे दुपारी मी गवाराची भाजी केली होती, पण ती मी खाऊ शकते, तो नाही खाऊ शकणार, त्याला नाही आवडत. म्हणजे मला जेवण बनवणं भागच पडलेला आहे. तर आता मी विचार करते काय बनवू जेवायला, का आज आहे संकष्टी त्यामुळे उपवासच आहे. म्हणून मी विचार करते की मसाले भातच पटकन बनवते. जास्त काय हा जेवणार नाही, पण जेवण तर हवं असं आहे. तर मसाले भातच बनवते. भाज्या वगैरे आहेत आणलेल्या, पटापट कापते आणि मसाले भात बनवते. मसाले भात मी माझ्या पद्धतीने बनवते. माझी पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. मी काय करते, सगळ्या भाज्या कापते, माझ्याकडे ज्या काही अवेलेबल असतात त्या एकदा शिजवते आणि त्याच्यासोबतच भात टाकते आणि शिजवते मसाला वगैरे टाकून. असा माझा सोपी रेसिपी आहे. मी तुम्हाला दाखवते मी कसा मसाले भात बनवते ते. तोच ऑप्शन आहे. खिचडी तर हा खाणार नाही, म्हणजे मला काहीतरी तिखटच बनवावं लागेल. म्हणून मी विचार केला की मसाले भातच बनवते. तर चला पटकन जेवण बनवूया. चला मंडळी, आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया. मस्त जेवण झालं, थोडा वेळ पिक्चर बघत होतो आम्ही. पिक्चर वगैरे बघितला आणि आता झोपायला आलो. केसांना जरा तेल लावलंय. प्रीतला सांगितलं जरा केसांना तेल लाव. त्याला थोडाच तेल लावायला सांगितलं होतं, पण त्यांनी थोड्यापेक्षा जरा जास्तच लावलंय. म्हणजे उद्या सकाळी मला डबल शॅम्पू लावायला लागले. एवढं तेल लावलं त्याला. बोलू फक्त समोरच लावून, का समोरची जी माझी केस आहेत ना ती विरळ झालेली आहेत, पण त्याने जरा जास्तच लावल्या. आणि वेणी घातलेली आहे, पण वेणी जरा इंटरनॅशनलच आलेली आहे. ते काय बोलूच नका कारण की केस कट केली त्यामुळे वेणी जी आहे ना ती खूप छोटी येते, कुठून पण भांग पडलाय. असो चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही झोपायला आलोय. पिक्चर थोडा बघितला, थोडा नंतर बघणार आहोत, कारण का आता वाजत 11:15 आणि उद्या आम्हाला सकाळी लवकर उठायचंय. उद्या त्याला सकाळी कामाला जायचंय. 4 वाजता आम्हाला उठायचंय. आता 12 वाजायला आले ऑलमोस्ट. असं असतं आमचा दिवस. जेव्हा त्याची सकाळची ड्युटी असली की रात्री आम्हाला 11 नंतरच आम्ही झोपतो, म्हणजे 12च्या आसपासच झोपतो आणि सकाळी परत 4 वाजता उठावं लागतं. त्याला कामाला जायचं आहे. तर असं आहे, दिवस पटकन जातो सकाळची ड्युटी असली की.
जेवण मस्त झालं, पटकन मसाले भात केला, जेवलो, पिक्चर बघितला, भांडी घासली आणि आता केसांना तेल लावलं, मस्त मसाज केले प्रीतने. चला मी खूप बडबड करेन नाही तर. चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ही व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.